सुप्रभातम. गंगा सागरास मिळते, पण जाता जाता जगाचे पाप ताप निवारित तिरींचे अनेक वृक्ष पोषित जाते. अलौकिक सिद्धपुरुष नाथ आपल्या सहज क्रियांनी अनेक संसार मग्रांना उद्धरतात, अनेक आर्तांचे दुःख निवारतात. त्यांच्या सदाचरणानं निष्काम भगवत भजनानं हजारो जडजीव अगदी लीलया उद्धरतात. आदर्श गृहस्थाश्रमी असणाऱ्या नाथांनी आयुष्यातल्या सगळ्याच नात्यांमध्ये विलक्षण गोडवा पेरला. चातुर्मासातील सगळेच व्रतवैकल्य नाथवाड्यात यथासांग सुरू असतानाही गिरिजा माऊलींचे मन हरिपंडितांच्या मुलांच्या, प्रल्हादच्या आणि मेघश्यामच्या आठवणीनं व्याकुळ व्हायचं. आषाढ अमावस्येला दीपपूजा करताना त्यांनी साश्रू नयनानं प्रार्थना केली, विश्वेश्वरा, घराण्याचे कुलदीपक सुखी ठेव हो. पुढं नारळी पौर्णिमेला नारळी भाताचा नैवेद्य दाखवताना आजी मला आणखीन साखर भात दे ना म्हणणारे निरागस नातू आठवलेत. श्रीकृष्णाचं नवरात्र सुरू होतं. मेघगर्जनेसह धो धो पाऊस अविरतपणे कोसळतच होता. आकाश तर अगदी काळं कुट्ट, कुठंही प्रकाशाची जरासुद्धा तिरीप नाही. उद्या चतुर्थी आहे. चंद्रदर्शन आणि गोदामाईच्या पाल्याड असलेल्या मंदिरातील गणेशाला आपल्याला नैवेद्य दाखवता येईल की नाही, त्यांच्या मनात शंका आली. चतुर्थीचा दिवस उजाडला. पाऊस तर कोसळतच होता. आकाश निरभ्र होण्याची काही लक्षणं दिसेच ना. उद्धवा, मला असं वाटतं आज काही चंद्रदर्शन होणार नाही आणि गोदामाई पण दुथडी भरून वाहतीये रे. त्यामुळे आज माझ्या व्रताची उपास सोडून काही सांगता होणार नाही. ताई, तू काळजी कशाला करतेस? नाथ महाराज काहीतरी मार्ग काढतीलच ना. देवघरात नाथ महाराज पूजा करीत होते आणि श्रीखंड्या चंदन ओवाळीत होता. दोघांनीही एकमेकांकडे बघून सहेतुक हास्य केलं. बघता बघता चंद्रोदयाची वेळ सुद्धा टळून गेली. चंद्रदर्शन मात्र झालं नाही. मातोश्री गणेशाला मनोमन प्रार्थना करीत होत्या. त्यांचा भक्तिभाव बघून नाथांनी देखील आज्ञा केली, हरीच्या मातोश्री, आपला नैवेद्य तयार आहे ना? ताट वाढून अंगणात घेऊन या, आपण चंद्राला नैवेद्य दाखवूया. पाऊस कोसळतच होता. विजांचं तांडव देखील सुरू होतं. तरीही पती आज्ञा प्रमाण मानून त्यांनी नैवेद्याचं ताट आणि पूजेची थाळी घेतली आणि नाथांसह त्या अंगणात आल्यात. एव्हानं पावसाचा जोर जरा ओसरला. आकाश मात्र ढगानं व्यापलेलंच होतं. आपण धीर धरावा, चंद्रदर्शन होईलच बरं का. नाथांचे शब्द पूर्ण होतात न होतात तोच चंद्रावरचं ढगाचं आवरण दूर झालं आणि दोघांनाही चंद्रदर्शन झालं. निसर्गही जणू काही नाथांच्या आज्ञेतच होता. गिरिजा माऊलींना पराकोटीचा आनंद झाला. मनोभावे धूप दीप नैवेद्य दाखवून चंद्राचं पूजन करून त्या नाथांसह घरात आल्यात. चंदा मामा परत काळ्या ढगाच्या आड गेला. आपलं चंद्रदर्शन झालाय ना, आता मोदकाच्या नैवेद्याचा ताट तयार करा. गोदामाईच्या पाल्याड असणाऱ्या गणेश मंदिरात जाऊयात. माऊलीनं विचार केला, बाहेर धो धो पाऊस कोसळतोय, नदीला देखील पूर आलाय, कसं बरं जाता येईल? त्यांच्या मनातला विचार ओळखून नाथ म्हणाले, ताट तयार आहे ना? मोदकाचं लगेच भरलेलं ताट आणि पूजा साहित्य घेऊन त्या नाथांच्या मागे चालू लागल्यात. पावसाची रिपरिप सुरूच होती. नदीकाठी आल्यावर नदीला प्रणाम करीत नाथ वदलेत, गोदाबाई, मी जर ब्रह्मचारी असेन ना तर आम्हा दोघांनाही पहिलं तीरावरील गणेश मंदिराचं दर्शन घेण्यास तू वाट मोकळी करून देशील. नाथांच्या वाणीनं चमत्कारच घडवला. कानठाळ्या बसणारा नदीचा प्रवाह थांबला
आणि गणेश मंदिराकडे जाण्याची पायवाट तयार झाली. विस्फारित नेत्रांनी हे नवल गिरिजादेवी बघतच राहिल्यात. त्यांच्या मनात विचारचक्र सुरू झालं. गृहस्थाश्रमी नाथ, 3 अपत्यांचे पिता नाथ, ब्रह्मचारी कसे काय असू शकतील? पण त्या काहीच बोलल्या नाहीत. अर्धांगिनीच्या मनातली खळबळ नाथांनी जाणली. गणेश दर्शन, प्रार्थना, पूजा, नैवेद्य सगळं काही यथासांग पार पडल्यावर दोघही सुखरूप नाथवाड्यात परतलीत. गर्जनेसह गोदामाईचा प्रवाह पूर्ववत झाला आणि पायवाट दिसेनाशी झाली. हरीच्या मातोश्री, आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर मी नंतर देईन. आधी चतुर्थीचा उपवास सोडण्याची तयारी करा. आपण दिवसभर उपाशी आहात. नाथांचं, उद्धवाचं आणि इतरांचं भोजन पहिल्या पंक्तीत झालं. श्रीखंडानं मात्र जाहीर केलं, मातोश्री, मी भोजनास तुमच्या पंक्तीला बसणार. मायलेकरांची पंगत बसली. जेवताना मातोश्रींच्या लक्षात आलं, अरे, आपण तर आमटीत मीठच घालायला विसरलो. भोजनानंतर त्या नाथांना म्हणाल्यात, आज आपण आळणीच आमटी खाल्लीत. मी मीठ घालायला विसरले आणि आपण मागितलं देखील नाही. मला आपण सुचवायचं ना. हरीच्या मातोश्री, आपण रोज एवढ्या निगुतीनं स्वयंपाक करता. एखाद वेळी विसरणं आपल्याला अगदी क्षम्य आहे. आणि खरं सांगायचं तर मी जिभेच्या चोचल्यांसाठी जीवत नाही बरं. मी उदरयज्ञ संपन्न करतो. आमटीत साराची उणीव आहे हे मला जाणवलंच नाही, कारण मला फक्त एकच हरिनामाचा सार ठाऊक आहे. मी संसारात आहे, पण संसार मात्र माझ्यात नाही. संसारात राहून देखील पूर्णपणानं अलिप्तच. म्हणूनच मी ब्रह्मचारी. माझ्या बोलण्यात जर सत्यता नसती ना, तर गोदामाईनं आपल्याला वाट दिली नसती. राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊलो पावली. राम म्हणे ग्रासोग्रासी, तोची जेविला उपवासी. राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिंपे त्या अंगी. ईश्वर कृपेनं तुमच्यासारख्या संत पुरुषाची अर्धांगिनी मला होता आलं, हेच सद्भाग्य. मनोमन परमेश्वराचे आभार मानित त्या पतिचरणी नतमस्तक झाल्यात. अनासक्त वृत्तीनं पाण्यातील अलिप्त पद्मपत्रानुसार प्रपंच आणि परमार्थाचं अद्वैत साधणाऱ्या आदर्श गृहस्थाश्रमी संत श्रेष्ठ एकनाथांना आणि त्यांच्या श्रीगुरु जनार्दन स्वामींना माझे कोटी कोटी प्रणाम.